आज आपला 12वी बोर्डचा रिझल्ट लागला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप चांगले मार्क्स पडले आहेत. पण बरेच काही असे विद्यार्थी आहेत, की मार्क्स पेपर खूप चांगला जाऊन पण मार्क्स या ठिकाणी व्यवस्थित आले नाहीत. तर या सर्व विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण YouTube चॅनलवरती इन डिटेल व्हिडिओ या ठिकाणी बनवून शेअर केला आहे. तरी पण शॉर्टमध्ये या ठिकाणी इन्फॉर्मेशन मी देणार आहे. एक्झॅक्टली ग्रुपिंग म्हणजे काय? याबद्दल तुम्हाला मी माहिती देईल. आणि दुसरी गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे, की ग्रुपिंग जर झाली नसेल, तर या ठिकाणी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये ऍडमिशन मिळू शकते का? तर या सर्व प्रश्नाचे मी या ठिकाणी उत्तर देईल. पहिला या ठिकाणी पाहिलं असतं ग्रुपिंग म्हणजे एकंदरीत आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टला एकत्र करून जे आपले गुण होतात किंवा मार्क्स होतात, त्याला आपण ग्रुपिंग असं कन्सिडर करतो. जर आपण ओपन कॅटेगरी प्रवर्गात असाल, तर आपल्याला 300 मार्कापैकी या ठिकाणी मिनिमम 135 मार्क असणं अनिवार्यच आहे. तरच आपण इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. मिनिमम 135. 135च्या वर असेल तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तसंच पाहिलं असता कॅटेगरी स्टुडंटसाठी. कॅटेगरी स्टुडंट्सचा आपण विचार केला असता यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, एनटी1, एनटी2, एनटी3 या सर्व कॅटेगरी प्रवर्गचा आपण जर विचार केला असता 300 मार्कापैकी 120 मार्क आपल्याला असणं गरजेचं आहे. तर हा आहे ग्रुपिंगचा क्रायटेरिया. इन केस हा क्रायटेरिया आपला फुलफिल होत नसेल, तर याला सबस्टिट्यूट ऑप्शन काय आहे का? येस, डेफिनेटली आपल्याकडे सबस्टिट्यूट ऑप्शन आहे. जर आपलं 12वी बोर्डमध्ये जर व्होकेशनल सब्जेक्ट असेल, लाइक दॅट कॉम्प्युटर असेल, आयटी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, बायोलॉजी असेल किंवा अदर दॅन अजून बरेच व्होकेशनल सब्जेक्ट आहेत. यापैकी एखादा जर व्होकेशनल सब्जेक्ट असेल, तर या व्होकेशनल सब्जेक्टचे मार्क आपण कन्सिडर करू शकतो. मग ते कसे करायचे? यामध्ये एक वेगळा फॉर्म्युला आहे. वेगळा काय? की व्होकेशनल जर सब्जेक्ट आपल्याला ऍड करायचं असेल, तर या व्होकेशनलला ऍड करत असताना फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि व्होकेशनल सब्जेक्ट असं ऍड करावं लागेल. यामधनं आपल्याला केमिस्ट्री वगळावं लागेल. लक्षात घ्या, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि व्होकेशनल सब्जेक्ट हे ऍड करून आपल्याला जर आपले मार्क्स ग्रुपिंगच्या इलिजिबल क्रायटेरियात फुलफिल होत असतील, तर आपण पुढील जी प्रवेश प्रक्रिया आहे, इंजिनिअरिंग असो अथवा जोसा काउन्सिलिंग असो, या दोन्हीसाठी आपण या ठिकाणी पात्र